Hi everyone, welcome back to RS Star Chemistry. Today's session I am going to discuss the physical properties of ethers. The ethers means the oxygen atom attached to the two alkyls group. These two alkyls groups are same or different alkyls group attached to this oxygen atom. Same alkyl group or aryl group attached to the oxygen atom is called as symmetrical ethers, and the alkyl groups are different is called as unsymmetrical ethers. Let us see this, the physical properties of ethers. First one, physical state. Dimethyl ethers and ethyl methyl ethers are gaseous state. It means the lower ethers are a gaseous states, and other ethers are colorless liquids with pleasant odors. बघा, आपण जे लोअर इथर असतात ते लोअर इथर हे कशा आहेत तर गॅसियस स्टेटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये डायमिथाइल इथर आणि इथाइल मिथाइल इथर हे गॅसियस स्टेट आहेत, आणि जे राहिलेले ऑदर आहेत ते कशा आहेत तर कलरलेस लिक्विड विथ प्लीझंट ऑर्डर आहेत. म्हणजे त्याचा वास आहे तो प्लीझंट आहे, त्याची खुशबू आहे म्हणजे ती कशी आहे एकदम छान आहे, आनंददायक आहे. द नेक्स्ट पॉइंट इज अ लोअर इथर. Lower ether is a highly volatile and highly inflammable substance. जर आपण lower ethers are highly volatile means a lower boiling points, and highly inflammable means they are catches fires. म्हणजे जो लोअर इथर्स आहेत हे काय करतात तर फायर कॅचेस करतात, अँड दीज आर अ हायली व्होलाटाइल्स. म्हणजे याची काय होते लगेचच हे आपण इन एन्व्हायरमेंटमध्ये हे कशा असतात लगेचच व्होलाटाईल, याची वाफ होऊन लगेचच जाते, म्हणजे याला आपण काय म्हणतो हायली व्होलाटाईल म्हणतो. अँड दीज आर लो बॉइलिंग पॉईंट्स. द नेक्स्ट पॉईंट इज बॉइलिंग पॉईंट्स. द बॉइलिंग पॉईंट्स ऑफ इथर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास, मीन्स gradual increase with increase in molecular mass. Boiling point increase with increase in molecular mass. बघूया आपण फॉर एक्झाम्पल. सी दिस एक्झाम्पल्स: CH3OCH3, C2H5OCH3, C2H5O C2H5. These three examples are gradually mass increases in this example, and this mass increases and also boiling point increases. Mass increases, boiling point increases. बघा, याच्यामध्ये मास वाढलं की बॉइलिंग पॉइंट कसं होतात तर वाढतायत. देन लेट अस सी दिस. देन नेक्स्ट पॉइंट्स इज पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. बघूया आपण द पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. द पोलॅरिटी मीन्स पोल्स. आता पोल्स म्हणजे काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जर असेल तर आपण त्याला पोल्स म्हणतो. डायपोल म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. जर काय केलं आपण वी टेक एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल्स. ROH. ऑक्सिजन इज निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह चार्ज, अँड दीज आर टू पोल्स. काय आहे दीज आर टू पोल्स. देअर मीन्स these alcohols are dipoles, म्हणजेच polars. These alcohols are polars. We take an example of ethers. In this ether, oxygen and alkyls group. These oxygen and alkyl groups are positive charge. Alkyl groups are on a positive charge, and these oxygen atom are a lone pair. याच्यावरती काय आहेत लोन पेअर आहेत. मग याच्यामध्ये काय होतं तर जर आपण हा इथर घेतला तर आपण हे दोन ॲरो काय केलं जातात तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्जकडे हे ॲरो काढले जातात. म्हणजे जर आपण हा इथर या पद्धतीने काढला आणि जर आपण काय केले हे डायपोल आहेत, हा जर डायपोल मुवमेंट काढायचा असेल आणि हा जर आपण ॲरो हे दोन्ही एकमेकांना जर कॅन्सल होत असेल तर नेट डायपोल मुवमेंट हा काय येतोय आपला 0 येतोय. पण हे काय आहे फॉल्स आहे, हे चुकीचं आहे. कारण का आता काय होते बघूया आपण नेक्स्ट पॉईंट. हा जर ROR हा काय आहे जे लोन पेअर आहेत हे लोन पेअर काय करतात तर रिपल्शन टू दिस टू बॉन्ड. ह्या दोन बॉन्डचं रिपल्शन करतात. मग रिपल्शन केल्यामुळे काय होते तर याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे दिस बॉन्ड अँगल आर डिक्रीजेस.
दिस बॉन्ड एंगल हा डिक्रीज हो जाएगा. And this bond angle is does not 180 degree, this bond angle is 110 degree. And these two poles म्हणजे this two arrow he does not cancel to each other, this is a one arrow to formation of net dipole moment 1.18 d इतका आहे. म्हणजेच याला काहीतरी नेट डायपोल मुवमेंट आहे. आता हा नेट डायपोल मुवमेंट का आला, तर ह्या ऑक्सिजनमुळे आला. तर आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपण हा काय केला, हा टेबल काढलेला आहे. याच्यामध्ये आपण अल्केन, इथर आणि अल्कोहोल घेतलेलं आहे. याचं मोलिक्युलर मास आणि बॉइलिंग पॉईंट दिलेत. आपण जर मोलिक्युलर मास बघितलं तर आपण कंपॅरिझन केलं तर हे सेम आहेत. बट दिस बॉइलिंग पॉईंट is a 371, 373 and 430. In alcohols increase the boiling point. Fine alcohols are increase in boiling point, but in alkane and ethers are comparable a same boiling point. Let us see this. These five these boiling points are increases and five not these boiling points are increases. In these examples, N-heptane and second one methyl N-pentyl ethers. In these two examples, these are weak polar. हा जो इथर आहे, इथर हा काय आहे, कसा आहे, वीक पोलर. आणि हा जो अल्केन आहे, हा अल्केन हा काय आहे, ॲक्च्युली हा पोलर नाही आहेच, हा नॉन पोलर आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज नाही आहेच, पण हा तरी आपण काय करतो, हा वीक पोलर म्हणतोय. म्हणजेच याचा जो वीक पोलॅरिटी ऑफ इथर म्हणजे ह्या इथर डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉईंट. याचे पोलॅरिटीचा बॉइलिंग पॉईंटवरती अफेक्ट होत नाही. त्यामुळे काय होते, तर हा जो एन हेप्टेन आणि मिथाइल एन पेंटाइल जो इथर आहे, त्याचं मास सेम असल्यामुळं याचं काय कम्पॅरेबल टू मास याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, ॲज अ सेम आहे. म्हणजेच काय सांगितलं, पहिला पॉईंट, डज नॉट इफेक्ट ऑन दिस पोलॅरिटी. कशावरती, इथरवरती, बॉइलिंग पॉईंटवरती त्याचा इफेक्ट पोलरचा होत नाहीये. जर आपण नेक्स्ट पॉईंटकडे गेलो, आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग. जर आपण हायड्रोजन बॉन्डिंग बघितलं, इन दिस मोलिक्युल्स, इन दिस अल्कोहोल मोलिक्यूल N-हेक्साइल अल्कोहोल्स आर इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये काय होतं, इंटर मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि होल्ड अल्कोहोल मोलिक्युलर टू स्ट्रॉंगली. आणि हे काय करतात, ते अल्कोहोल मोलिक्यूल हा हायड्रोजन बॉन्डिंगला स्ट्रॉंगली होल्डिंग करून ठेवतात. म्हणजे याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर बॉन्डिंग जास्त आहे. आणि हे कशामध्ये नाही आहे, डज नॉट प्रेझेंट इन इथर अँड अल्केन. आणि हेच जे हायड्रोजन बॉन्डिंग ह्या दोन्हीमध्ये प्रेझेंट नाही. पण आपण काय केलं, जर आपण सोल्युबिलिटीकडे गेलो, हा सोल्युबिलिटी बघायचे. ॲज अ सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल आणि इथर हा काय आहे, सोल्युबल इन वॉटर आहे. ॲज कम्पेअर टू आपण अल्केन केला, तर अल्केनच्या तुलनेत आपण अल्कोहोलची आणि इथरची जर आपण कंपॅरिझन केली, इथर ही काय करतात, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत ॲज लाईक टू अल्कोहोल. इथर आर सोल्युबल इन वॉटर्स सिमिलर टू दॅट अल्कोहोल ॲज कम्पेअर टू मोलिक्युलर मास. म्हणजे मोलिक्युलर मास जर कम्पेअर केला तर ते दोन्ही कसं आहेत, तर सोल्युबल आहेत. मग हे का आहेत, तर आपल्याला तर हा तर माहितीच आहे. याचं काय आहे, तर आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग आहे याच्यामध्ये. म्हणजेच याच्यामध्ये हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे, म्हणजे H2O बरोबर हा बॉन्डिंग करतोय. पण आपण जरा इथर बघितला, तर इथरमध्येही काय आहे, हा वॉटर आहे, हा काय करतोय, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतोय. म्हणजेच हा काय आहे, इथर याच्यामध्ये सोल्युबल आहे. बट जर आपण N-हेक्साइल अल्कोहोल्स आर हायली बॉइलिंग पॉईंट्स. बॉइलिंग पॉईंट याच्यामध्ये कसं आहे, हायर बॉइलिंग पॉईंट. बिकॉज इन दिस अल्कोहोल मोलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग आर स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग अँड दिस अल्कोहोल मोलिक्यूल टुगेदर स्ट्रॉंगली होल्ड. आणि स्ट्रॉंगली होल्ड असल्यामुळे दिस हायड्रोजन बॉन्ड डज नॉट इझी टू ब्रेक दिस बॉन्ड. आणि हे बॉन्ड ब्रेक करणे तेवढं इझी नाही आहे, आणि त्यासाठी इट रिक्वायर्स हायर एनर्जी. त्यामुळे त्याला हायर एनर्जीची गरज आहे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. त्यामुळेच काय आहे, त्याचा
बॉइलिंग पॉईंट हा कसा आहे, हायर आहे. त्यामुळे एन हेक्साइल जरी मास सेम असेल तर याचं काय आहे, बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. म्हणजेच आपण एक एक्झाम्पल बघूया. डायइथाइल इथर आणि एन ब्युटाइल जर अल्कोहोल घेतलं तर ॲज अ 100 ग्रॅम ऑफ वॉटर जर 100 ग्रॅम ऑफ जर वॉटर घेतलं तर त्याची सोल्युबिलिटी किती आहे, तर इथरची सोल्युबिलिटी किती आहे, 7.5 आणि जर अल्कोहोलची सोल्युबिलिटी किती आहे तर 9 ग्रॅम आहे पर 100 ग्रॅम ऑफ हे वॉटर. हे आपण काय बघितलं आज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हे इथर्स. म्हणजेच इथरमध्ये आपण काय बघितलं, तर फिजिकल स्टेटमध्ये लोअर इथर्स आर गॅसेस, देन अदर इथर्स आर colorless liquids and pleasant odor. Lower ethers are highly volatiles, highly inflammables, and these boiling points are directly proportional to the mass. Mass increases, boiling point goes on increases, and this polarity, these molecules, ethers are net dipole moment. डायथाइल इथरचा डायपोल मोमेंट 1.18 डी इतका आहे. Thus polarities does not effect on this boiling point. पोलॅरिटीचा याच्यावरती बॉइलिंग पॉईंटवरती इफेक्ट होत नाही आहे. त्यामुळे ह्या दोन्हीचे बॉइलिंग पॉईंट सेम आहेत ॲज कम्पेअर टू अल्केन आणि हा जर घेतला. बट ॲज अ 430 ह्याचा बॉइलिंग पॉईंट का जास्त आहे, तर याच्यामध्ये काय होते, तर हायड्रोजन बॉन्डिंग हे कसं आहे, स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंगमुळे याचा काय आहे, बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.